नगरी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत। गोव्यातून महाराष्ट्राच्या मार्गे मध्य प्रदेशात नेण्यात येत असलेल्या बनावट दारूच्या मोठ्या साठ्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जयसिंगपूर येथे मोठी कारवाई केली। या कारवाईत तब्बल 1,75,00,000 रुपये किमतीचे बनावट दारू आणि 20 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 1,95,00,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे API राहुल अतिग्रे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला। त्यानुसार पथकाने जयसिंगपूर परिसरात संशयित ट्रक अडवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट दारू आढळून आली। पोलिसांनी तातडीने दारूचा साठा व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक ताब्यात घेतला। ही दारू गोव्यातून महाराष्ट्रात आणून मध्य प्रदेशात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। हा साठा गोव्यातून नेमका कोणाकडून घेण्यात आला होता आणि मध्य प्रदेशात तो कोणाला देण्यात येणार होता याचा तपास सध्या सुरू आहे। या कारवाईमुळे बनावट दारूच्या तस्करी मागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे। या तस्करीत आणखी कोणाचा सहभाग आहे आणि या संपूर्ण साखळीमागे मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहे। या कारवाईमुळे गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश दरम्यान सुरू असलेल्या बनावट दारूच्या तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे। काल दिनांक 16 रोजी आमचे LCU HTU कडे असलेले API राहुल अतिग्रे यांना इन्फॉर्मेशन मिळाली की गोवा दारूचा मोठा साठा बेकायदेशीरित्या गोव्यातनं मध्य प्रदेशकडे जाणार आहे। त्यांना इन्फॉर्मेशन दिल्यावर त्यांनी कळवलं आम्हाला। SP साहेबांच्या नावाखाली सागर वाघ, API अतिग्रे आणि टीम आपण दिलेली होती। बातमीच्या अनुषंगाने त्यांनी जयसिंगपुरात सापळा रचला। सापळा रचल्यावर त्यांना ट्रक दिसून आला MH18BG0067 असा त्याचा नंबर आहे। सदर ट्रक थांबवला, त्यात चेक केला असता मोठ्या प्रमाणात गोवा दारू मिळून आली। एकूण 1860 बॉक्स त्यात मिळून आले। सदरच्या दारूची किंमत ही 1,75,00,000 आहे। तसेच 20 लाखाचा ट्रक असा 1,95,00,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। ही दारू कुठल्या कंपनीतून आणली होती आणि कोण पुढे मध्य प्रदेशमध्ये कोणाकडे जाणार होती याचा तपास चालू आहे।